नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा. युद्धजन्य परिस्थितीत राजकारण करणं अत्यंत दुर्दैवी. विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर उपमुख्यमंत्री शिंदे यांची टीका. पिसे ते टेमघर जलवाहिनीतून दिवसाला 12 कोटी लिटर पाण्याची चोरी. उपमुख्यमंत्र्यांकडे पुरावे सादर करणार शानू पठाण. आणि ठाणे महानगरपालिकेची पाणीपट्टी वसुली मोहीम तीव्र. 16 दिवसात 14.88 कोटीची वसुली. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये इराण-इस्रायल युद्ध, देशांतर्गत परिस्थिती आणि महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. युद्धजन्य परिस्थितीत NDAचा मित्रपक्ष म्हणून शिवसेनेचा पंतप्रधानांच्या भूमिकेला पाठिंबा आहे. आम्ही देशासोबत आहोत असं आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधानांना दिलं. या भेटीनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आखाती देशामधील युद्धजन्य परिस्थितीत भारतात खोटा प्रचार करून राजकारण करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि देशविरोधी देखील आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर केली आहे. पाकिस्तानमध्ये हेडलाईन्स होण्यासाठी काही जण बोलतात, असा टोला त्याने गांधी यांना लगावला आहे. बाळासाहेबांसाठी देश प्रथम आणि नंतर राजकारण असायचं. आज बाळासाहेबांचेच विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय, असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. युद्धामुळं कुवेत, दुबई, मस्कत या ठिकाणी अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना पुन्हा मुंबई, पुणे इथे सुखरूप आणल्याची माहिती पंतप्रधानांना त्यांनी दिली. राज्यातील विकास कामं आणि विविध प्रश्नावर पंतप्रधानांसोबत चर्चा झाल्याची उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी माहिती दिली. युद्धजन्य परिस्थितीत विरोधक राजकारणासाठी वापर करीत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. देशात गॅस टंचाई असल्याच्या अफवा काँग्रेस आणि उबाठा पसरवत आहेत. यामुळं काळा बाजार करणाऱ्यांना संधी मिळते. राजकारणासाठी इतर अनेक विषय आहेत, मात्र युद्धजन्य परिस्थितीत देशासोबत राहणं अपेक्षित असताना विरोधक राजकारण करतायत, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. ठाणे महानगरपालिकेकडून पाणीपट्टीच्या थकीत रकमेकडील व्याज, दंड, प्रशासकीय आकारामध्ये 100% सूट आणि सवलत देणं सुरू असून पाणीपट्टीवरील थकबाकी वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. दिनांक 1 मार्च ते 16 मार्च या 16 दिवसात पाणीपुरवठा विभागामार्फत एकूण 14,88,02,133 इतकी वसुली करण्यात आली. थकीत पाणीपट्टीवर देण्यात आलेली सवलत 31 मार्च 2026 पर्यंत सुरू राहणार असून जे नागरिक आपली पाणीपट्टी भरणार नाहीत अशा थकबाकीदारांवर 1 एप्रिलपासून कडक कारवाईची मोहीम अधिक प्रभावीपणानं केली जाणार आहे. तरी नागरिकांनी पाणीपट्टी भरून महानगरपालिकेला सहकार्य करावं, असं आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे. या कारवाईत दिवा इथं 202 नळ संयोजनं खंडित करण्यात आली.
28 पंप जप्त केले तर 14 पंप सील करण्यात आले असून 75 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कळवा प्रभाग समितीत 155 नळ संयोजने खंडित करण्यात आली. लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीमध्ये 63 नळ संयोजने खंडित करून एकूण 438 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नौपाडा कोपरी प्रभाग समिती हद्दीत 82 नळ संयोजनं खंडित करून 141 जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. उथळसर प्रभाग समिती अंतर्गत 19 नळ संयोजनं खंडित करण्यात आली. वर्तक नगर प्रभाग समितीत 12 नळ संयोजनं खंडित करून 63 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. एकूण 533 नळ संयोजनं खंडित करण्यात आली तर 28 पंप जप्त करण्यात आले. 14 पंपरूम सील करण्यात आल्या असून एकूण 717 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. थकबाकीदारांविरुद्ध ही मोहीम पुढेही अशीच सुरू राहणार असून नागरिकांनी पाणी बिलं वेळेत भरून सहकार्य करावं असं आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आलं आहे. एका भीषण अपघातात तरुणाचं डोकं धडापासून वेगळं होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप जमदाडे कुटुंबियांनी केला आहे. मात्र ही हिट अँड रनची घटना नसून आधीच अपघातग्रस्त असलेल्या तरुणावर मागून येणाऱ्या 2 वाहनांनी अंधारामुळे धडक दिल्याने हा प्रकार घडला असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. दरम्यान या प्रकरणी दोन्ही वाहन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्याची जिल्हा सल्लागार समिती आणि जिल्हास्तरीय आढावा समिती बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालय इथं जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी वार्षिक कर्ज योजना 2025-26 अंतर्गत बँकांच्या कामगिरीचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्यानं स्वयंसहाय्यता गट कर्ज, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री विश्वकर्मा, प्रधानमंत्री स्वनिधी, प्रधानमंत्री मुद्रा योजना तसंच राज्य शासनाच्या विविध विकास महामंडळांच्या योजनांचा समावेश होता. बँकांनी कर्ज मंजूर करून शासकीय योजनांचा लाभ सर्व वंचित घटकांपर्यंत पोहोचवावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं. मात्र खाजगी क्षेत्रातील बँकांची कामगिरी शासकीय योजनांच्या बाबतीत अत्यंत निकृष्ट असल्यानं त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यासोबतच नाबार्डशी संबंधित विषय, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था आणि आर्थिक साक्षरता केंद्र यांच्या कार्यपद्धतीवर देखील चर्चा करण्यात आली. डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी सर्व बँकांना शासकीय पुरस्कृत योजनांतर्गत निर्धारित उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी आपली कामगिरी अधिक सुधारण्याच्या कडक सूचना दिल्या. सर्व बँका आणि शासकीय विभागांनी परस्परांशी समन्वय राखून कर्ज वितरण, आर्थिक समावेशन आणि सर्व शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी असे निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले. कल्याणमधील आधारवाडी कारागृहाबाहेर फटाक्यांची आतिषबाजी केल्याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी 3 अटक केली असून एका आरोपीचा शोध सुरू आहे. रोहित जगडाळे, क्षितिज भगत आणि आकाश खडसे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. अटकेनंतर पोलिसांनी या 3 धिंड काढली. उल्हासनगरातील कुख्यात आरोपी सतीश उर्फ सत्याभाई कांबळे याच्या वाढदिवसानिमित्तानं ही आतिषबाजी करण्यात आली होती. बदलापूर इथं स्त्री बीज विक्रीचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं असलं तरी त्याचे धागेदोरे ठाणे शहरात देखील आढळून आले आहेत. ठाण्यातील एका प्रख्यात रुग्णालयात विनापरवाना सुरू असलेल्या IVF सेंटरमध्ये अशाच प्रकारचे गैरप्रकार सुरू असल्याचं समोर आल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं या रुग्णालयाची मान्यता तात्काळ रद्द केली असून सोनोग्राफी मशीन सील केल्या आहेत. महापौर शर्मिला पिंपळवलकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून ठाण्यातील सर्व IVF आणि सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. याबाबत महापौर शर्मिला पिंपळवलकर यांनी आज आपल्या दालनात बैठक आयोजित केली होती. गरीब महिलांना पैशाचा आमिष दाखवून त्यांना इंजेक्शनद्वारे गर्भात जास्तीची बीजं तयार करण्यास भाग पाडलं जातं. त्यानंतर ही बीजं काढून लाखो रुपयांना विकली जातात.
मूल नसलेल्या जोडप्यांकडून देखील मोठ्या रकमा उकळून हा बेकायदेशीर व्यवहार केला जात असल्याची माहिती डॉक्टर प्रसाद पाटील यांनी या बैठकीत दिली. दरम्यान ठाण्यातील प्रख्यात रुग्णालयातील मान्यता नसलेल्या IVF सेंटरवर 6 मार्च रोजी ठाणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या कारवाईत सेंटरची मान्यता रद्द करण्यात आली असून तिथल्या 3 सोनोग्राफी मशीन्स सील केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळवकर यांनी ठाणे महानगरपालिका हद्दीतील सर्व IVF सेंटरची तातडीनं तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच बेकायदेशीर सोनोग्राफी सेंटरच्या विरोधात विशेष मोहीम राबवण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास नियमितपणे मॉनिटर करून प्रशासनानं दर आठवड्याचा अहवाल सादर करावा. तसंच आरोग्य विभागानं ज्या पद्धतीनं कारवाई केली आहे तशीच कारवाई सातत्यानं सुरू ठेवावी असे निर्देश महापौरांनी दिले आहेत. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत शासकीय तंत्रनिकेतन ठाणे इथं जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्तानं आयोजित विशेष कार्यक्रमात महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकीचा जागर करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या उपजिल्हाधिकारी अश्विनी पाटील या उपस्थित होत्या. यावर्षीच्या महिला दिनाचं औचित्य साधून संस्थेने गिव्ह टू गेन ही नाविन्यपूर्ण संकल्पना राबवली आहे. या उपक्रमाअंतर्गत संस्थेतील महिला अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थिनी एकत्रित येऊन महिला आधार केंद्रांना सशक्त बनवण्यासाठी मदतीचा हात पुढे करणार आहेत, अशी माहिती अधिव्याख्याता संगीता बानोरे यांनी दिली. प्रमुख पाहुण्या श्रीमती अश्विनी पाटील यांनी आपल्या भाषणात विद्यार्थिनींना महिला सक्षमीकरणाचं महत्त्व पटवून दिलं. तसंच स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबत मोलाचं मार्गदर्शन देखील केलं. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विद्यार्थिनींनी आपले कलागुण सादर केले. यामध्ये गायन, लेझिम, बहारदार भाषणांचा समावेश होता, ज्यामुळे कार्यक्रमात मोठी रंगत आली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संगणक अभियांत्रिकी विभागाच्या अधिव्याख्याता जयश्री साळुंके यांनी केलं. या कार्यक्रमाला संस्थेतील महिला प्राध्यापक, कर्मचारी आणि अनेक विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भिवंडी पालिका क्षेत्रातील राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या 192 आरोग्य कर्मचाऱ्यांना मागील 4 महिन्यांपासून मानधन मिळालेलं नाही. यामुळं कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलं असून महिला वर्ग विशेषतः त्रस्त झाला. मानधन रखडल्यामुळे कर्मचाऱ्यांनी पालिका मुख्यालयात धाव घेऊन प्रशासनाचं त्याकडे लक्ष वेधलं. दरम्यान प्रलंबित मानधन तातडीनं देण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत असून प्रशासनानं याकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज सर्वत्र व्यक्त होते. पिसे डॅममधून MIDC, स्टेम आणि ठाणे महानगरपालिका जे पाणी उचलत आहेत त्यापैकी सुमारे 12 कोटी लिटर पाण्याची दररोज चोरी होत असल्याचं विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी उघडकीस आणलं आहे. आमणेपाडा ते सवाद या दरम्यान पत्रकारांसह पाहणी करताना या पाणी चोरीचा पर्दाफाश त्यांनी केला. दरम्यान या पाणी चोरीचे सर्व पुरावे आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर करणार असल्याचं शानू पठाण यांनी यावेळी सांगितलं.
गेल्या अनेक दिवसांपासून ठाण्यात पाणी टंचाईची समस्या भेडसावते आहे. या पाणी टंचाईमागे पाणी चोरी हे मुख्य कारण असल्याची माहिती विरोधी पक्षनेते शानू पठाण यांना मिळाली होती. त्यानुसार पठाण यांनी पहाटेच्या सुमारास पाणी चोरीच्या ठिकाणांची पाहणी केली. त्यानंतर मंगळवारी दुपारी आमणेपाडा ते सवाद या दरम्यान नगरसेविका मर्जिया पठाण आणि पत्रकारांसह त्यांनी पाहणी केली. या पाहणी दरम्यान अनेक ठिकाणी मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्हवर जोडण्या करून नजीकच्या गोदामांना बेकायदेशीरपणे पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. तसंच या दोन जलवाहिन्यांच्या मध्ये मातीचा रस्ता तयार करून टँकरमध्ये पाणी भरलं जात असल्याचं देखील उघडकीला आलं आहे. पिसे डॅममधून दररोज 300 दशलक्ष लिटर्स पाणी ठाणे शहरासाठी उचलण्यात येत असतं. हे पाणी टेमघर इथल्या शुद्धीकरण केंद्रात आणून पुढे ते ठाणे शहरात वितरित करण्यात येतं. पिसे ते टेमघर हे 17 किलोमीटर अंतर असून या दरम्यान जलवाहिनीवर दर 100 मीटरवर अनेक व्हॉल्व्ह असून या व्हॉल्व्हला 4, 6 आणि 8 इंचाची अनधिकृत जोडण्या करून त्याद्वारे पाणी चोरी करण्यात येते. दिवसाला साधारणपणे 12 दशलक्ष लिटर्स पाणी चोरलं जात असल्याचं शानू पठाण यांनी सांगितलं. बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीची माहिती घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे त्यांची विचारपूस केली. मंदा म्हात्रे यांची तब्येत अचानक बिघडल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे मंदा म्हात्रे यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी त्यांना धीर देत आपण तब्येतीची पूर्ण काळजी घ्या, मतदारसंघातील जनतेचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत, आपण लवकर बऱ्या व्हा, पुन्हा जनसेवेसाठी कार्यरत व्हा असं सांगितलं. या घटनेनंतर बेलापूर मतदारसंघातील नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना देखील केली जात आहे. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या मला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा. युद्धजन्य परिस्थितीत राजकारण करणं अत्यंत दुर्दैवी. विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर उपमुख्यमंत्री शिंदे यांची टीका. पिसे ते टेमघर जलवाहिनीतून दिवसाला 12 कोटी लिटर पाण्याची चोरी. उपमुख्यमंत्र्यांकडे पुरावे सादर करणार शानू पठाण. आणि ठाणे महानगरपालिकेची पाणीपट्टी वसुली मोहीम तीव्र. 16 दिवसात तब्बल 14.88 कोटींची वसुली. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.